मित्रहो, आपण पाहतोय कैलास लेणी, जी वेरूळ संभाजीनगर येथे आहे। याविषयी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। सोबतच या ठिकाणी त्या पूर्ण लेण्यांचा मॅप देण्यात आला आहे। ही लेणी जगप्रसिद्ध आहे आणि भारतीय रॉक कट वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। कैलास मंदिर एका मोठ्या खडकातून खोदकाम करून बनवण्यात आले आहे। या मंदिराची रचना द्रविड शैलीत असून ती खूप सुंदर आहे। हे मंदिर भगवान शंकराचे असून तेथे नंदी आणि इतर देवतांच्या मूर्ती सुद्धा आहेत। हे एक मोठे शिव मंदिर आहे जे मोठ्या खडकातून कोरलेले आहे। या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजघराण्याचे राजा कृष्ण पहिला यांच्या काळात झाली आहे। या मंदिराच्या भिंती आणि छत विविध प्रकारच्या शिल्पे आणि नक्षीकामांनी सजवलेले आहेत। युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित केले आहे। वेरूळ लेण्यांमध्ये कैलास मंदिर हे 16व्या क्रमांकाचे आहे। हे मंदिर इसवी सन 757 ते 783 दरम्यान बांधले गेले आहे। या मंदिराची रचना स्थापत्य आणि शिल्पकलेचा एक मेळ असून तो कळसाप्रमाणे आहे। आधी कळस मग पाया ही संज्ञा प्रत्यक्षात उतरलेली आहे। कैलास लेणी एका सलग पाषाणखंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे। ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे। कैलासावर शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो आहे। अशा शिल्पाच्या येथील अंकलनामुळे या लेण्याला कैलास लेणे असे म्हणले जाते। या मंदिराची भव्यता व दिव्यता पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते। महाभारताची कोरीव स्टोरी या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे। दूसरा स्कल्पचर अर्जुन के हाथ में एक धनुष्य है। अर्जुन एक वाइल्ड बोर की शिकार कर रहे हैं। दूसरे ओर से दूसरे आर्चर एट द सेम टाइम ही शॉट दैट वाइल्ड बोर। अर्जुन कहता है कि मैंने मारा इसलिए मेरा, दूसरे आर्चर कहते हैं मैंने मारा इसलिए मेरा। देन दे स्टार्ट रेसलिंग। दूसरे जो आर्चर होते हैं वो अर्जुन को उठाकर गिरा देते हैं। गिरने के बाद में अर्जुन को रियलाइज होता है कि शिवजी इज़ द बेस्ट आर्चर इन द वर्ल्ड। शिवजी ओरिजिनल फॉर्म में आके अर्जुन को दर्शन देते हुए अर्जुन भगवान शिवजी के पैर पड़ता हुआ देख रहे हैं। अर्जुन और श्री कृष्ण का चैरियट, सामने एक लड़की हाथ में पानी का कलश लिए खड़ी हुई है। कौरवों की तरफ से आई थी पांडवों को डाइस गेम का इनविटेशन देने के लिए। सामने युधिष्ठिर और अर्जुन और श्री कृष्ण का चैरियट भीम लेटे हुए है। चैरियट के साथ दूसरे भाई बैठे हुए। या ठिकाणी महाभारताची पूर्ण स्टोरी जी आहे ती या कातळशिळांवरती कोरलेली आहे। या ठिकाणी जे गाईड आहेत ते आपल्याला याविषयी मार्गदर्शन करताय। की तरह अनुचित प्रतिज्ञाओं में न बंधो, गांधारी की तरह अनुकरण मत, तरह हट का पालन न करो, कर्ण की तरह दुष्ट का साथ न दो और द्रौपदी की तरह लेण्यांमध्ये गेल्यावरती लोकल गाईडकडून समजून घेणे गरजेचे आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या मोठ्या शिल्पकला ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। या ठिकाणी पूर्ण एक रामायण महाभारताची जी कथा आहे ती कोरण्यात आलेली आहे। मंदिरामध्ये प्रशस्त लेण्या ज्या आहेत कोरण्यात आलेल्या आहेत। जुन्या काळी साधनेसाठी यांचा वापर केला जायचा। मंदिरामध्ये चारही बाजूंनी मंदिराच्या हत्तींच्या शिल्प कोरण्यात आलेले आहेत। परंतु परकीय आक्रमणांमुळे मुघल काळामध्ये याची प्रचंड नासधूस करण्यात आलेली आहे।